नमस्कार. मी धनंजय शिंगटे, फायनान्शियल प्लॅनर. असा काही एक्सपिरियन्स आहे, की तो खूप एज्युकेशन देऊन जाणार आहे. तर तो एक तुमच्याबरोबर मला शेअर करायचा आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ करतोय. एक ह्या माझ्या ऑफिसमध्ये 8 ते 10 दिवसामध्ये आता एक इन्क्वायरी अशा आल्या, की ज्यातून खूप एज्युकेशन घेण्यासारखं आहे. की त्यातले जे 2 जण आहेत, 2 इन्क्वायरी त्यांना ऑलरेडी मी हेल्थ इन्शुरन्ससाठी त्यांच्याशी अप्रोच झालो होतो पहिलंच. पण त्यावेळेस ते बोलले, "नाही, आमचं कंपनीचं आहे, हे आहे." काही कुठल्याही कारणाने त्यांनी मला टाळलं, म्हणजे अव्हॉइड केलं. ठीक आहे म्हटलं. पण परत त्यांचं ह्या वर्षभरामध्ये आता जे येऊन गेले, की नाही, मला आम्हाला हेल्थ इन्शुरन्स पाहिजेच आहे. आणि एज जे आहे ते 30 ते 40 यामधील एकदम यंग एज. आणि त्यांच्यावर आता घटना अशा घडल्या त्यांच्याबरोबर ह्या वर्षभरामध्ये, की सगळे हाय एज्युकेटेड, आय टीमधले सगळे, हाय प्रोफेशन सगळं. पण आता सध्या अशी परिस्थिती आहे, की आता त्यांना जॉबमधून कमी केलेलं आहे. आणि त्यांच्यावर एक अशी घटना घडली, की एवढ्या ह्या वर्षभरामध्ये, की त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला आणि त्यामुळे पॅरालिसिसचाही त्यांना त्रास झाला. त्यामुळे ते कामही करू शकत नाहीयेत आत्ता. आणि त्यावेळेस त्यांचे जे आत्ता खर्च आहेत, ते हॉस्पिटलचे एवढे प्रचंड आहेत, की सगळे, आणि ते सगळे त्यांच्या फॅमिलीमधले ब्रेडविनर आहेत. सगळे कर्ते अ, अ, पुरुष आहेत. तर त्यांच्यावर अशी घटना घडल्यामुळे ते एवढे स्ट्रेसमध्ये, एवढे टेन्शनमध्ये, की मी आता फायनान्शियल सध्या जे आहे, तर माझ्या कुटुंबाचा जो दैनंदिन खर्च आहे, तो मी सध्या भागवू का जे माझे घरासाठीचं जे कर्ज घेतलेलं आहे, होम लोनचे जे EMI आहेत, ते मी देऊ का माझ्या हॉस्पिटलचा खर्च आता बघू? कारण की जो त्यांचा मेडिक्लेम होता, जे पूर्वी त्यातले जे दोघं जण मला बोलले, की आहे. पण तो जो होता तो कंपनीचा होता आणि 2 ते 3 लाख, फक्त फार कमी, आणि तो पण कंपनीचा होता. म्हणजे तो आता जॉबला नसल्यामुळे तो कॉर्पोरेट इन्शुरन्स असतो, ग्रुप इन्शुरन्स असतो. त्यामुळे त्यांचा आता तो नाहीये. तर पर्सनल त्यांचा इन्शुरन्स आता नाहीये. पण त्यांची एक रिक्वेस्ट होती, की काहीही करा, पण धनंजय सर, मला इन्शुरन्स, आम्हाला हेल्थ इन्शुरन्स द्या, हे करून. कोपे असेल तरी चालेल, पण आम्हाला द्या. पण काही गोष्टींना लिमिट्स आहेत, काही त्यांचे रूल्स आहेत हेल्थ इन्शुरन्सचे, मेडिक्लेम पॉलिसीचे. त्यामुळे मला स्वतःला त्यांना काही आता इन्शुरन्स देणं, म्हणजे कंपनी काही देत नाहीये, प्रोव्हाइड करत नाहीये कुठलीच कंपनी. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं एक एज्युकेशन आहे ह्या एक्सपिरियन्समधून, म्हणजे आपल्या सगळ्यांना घेण्यासारखं, की जरी कंपनीचा जरी असेल, तो कंपनीचा जोपर्यंत आपण जॉब करतोय तो बोनस. पण प्रत्येकाने आपापला एक वैयक्तिक पर्सनल फॅमिलीचा मेडिक्लेम पॉलिसी असणं किंवा हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. तर मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेन, की काहीही करा, कितीही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असू द्या, काही, पण प्रत्येकाने आपल्या फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि असेल तर तो खरंच इनफ सम एश्युअर्डचा आहे का? कारण की जे आता इन्फ्लेशन, जे महागाई वाढतीये, हॉस्पिटलचा जो खर्च आहे, दिवसेंदिवस फीज त्या प्रचंड आहेत. त्यामुळे सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे मनापासून, की कोणावर अशी वेळ येऊ नये. त्यामुळं जरी येणाऱ्या अडचणी तर आपण कोणी टाळू शकत नाही. पण असे काही आले तर आपल्याबरोबर एक फायनान्शियल टूल असं असावं, ज्याचा फायनान्शियल आपल्याला सपोर्ट मिळावा. त्यामुळे प्रत्येकाने आपापला वैयक्तिक, हाच एक मला मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, जो खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आपापला पर्सनल मेडिक्लेम पॉलिसी किंवा हेल्थ इन्शुरन्स करून घ्या. हीच एक रिक्वेस्ट आहे. थँक यू.